फडणवीसांना भेटतात। भाजप सोलापूरमधनं निवडणुकीची तयारी करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि तशी तयारी सुद्धा आम्ही सुरू केली, पण अचानक आम्हाला तिकीट नाकारलं असं जानकरांनी सांगितलं। दरम्यान माढा आणि सोलापूर या दोनही मतदारसंघांसंदर्भात आजच्या भेटीदरम्यान चर्चा होणार असल्याचं कळतंय। तिकीट न मिळाल्यामुळे धनगर समाजाचा रोष आहे, त्यामुळे आज नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यांच्यासोबत उत्तम जानकर चर्चा करतील। फडणवीसांसोबत चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढचा निर्णय घेतला जाईल असंही उत्तम जानकरांनी स्पष्ट केलंय। सोलापूर लोकसभेची तयारी भारतीय जनता पार्टीने मला करायला सांगितलेली होती। आमचे हजारो लोक सोलापूर मतदारसंघाचा सगळा आढावा घेत होते, भेटीगाठी घेत होते आणि तिकीट मिळणार हे निश्चित असताना अचानक तिकीट रद्द झालं आणि त्यामुळं सगळा जिल्ह्यावरती सन्नाटा पसरलेला आहे। सगळं वातावरण गेल्या 15-20 दिवसापासून दूषित झालेलं आहे आणि त्यामुळं आता मुंबईमध्ये ऑपरेशन होतंय का दिल्लीला होतंय माहित नाही, परंतु निघालेला आहे। त्यामुळे उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची सुद्धा आज नागपूरमध्ये भेट होतीये। खरं तर सोलापूरमधनं निवडणुकीची तयारी करण्यासाठी उत्तम जानकरांना सांगितलं गेलं होतं, त्यांनी तयारी सुरू केली, परंतु सोलापूरमधनं त्यांना उमेदवारी दिली गेली नाही। धनगर समाज सुद्धा या घडामोडींमुळे नाराज असल्याचं कळतंय। याच अनुषंगानं आज उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीस दोघांची भेट होतीये। तर उत्तमराव जानकर यांचे काही प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेत आहेत असं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलंय। आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं आम्ही त्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी चाललो आहोत। काही प्रश्न आमच्या माढा लोकसभा मतदारसंघात अजूनही त्यांची सोडवणूक झालेली नाही आणि खास करून उत्तमराव जानकरांचा प्रश्न हा सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळं त्या कारणासाठी आम्ही जात आहोत। उत्तमराव जानकरांनी आमच्याबरोबर गेली 30 वर्ष खांद्याला खांदा लावून एक संघर्षाची चळवळ केलेली आहे। अशा चळवळी या नेत्यावर कोणताही अन्याय होऊ नये ही आमचीही भावना आहे आणि ती भावना आम्ही फडणवीस साहेबांच्या समोर मांडणार आहोत। आणि यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। पाहूया 80 बातम्या।